आणि नंतर त्यावरती आधारित त्यांनी काही पुस्तकं लिहिली, काही थेरपीज डेव्हलप केल्या ज्या जगप्रसिद्ध झाल्या. त्यांनी निष्कर्ष असा काढला की कठीण परिस्थितीत सुद्धा तीच लोक तग धरून राहतात ज्या लोकांना वाटत असतं की माझ्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे. आणि जेव्हा व्यक्तीला असं वाटायला लागतं की माझ्या आयुष्याला काहीही अर्थ उरलेला नाहीये, तेव्हा मात्र त्या व्यक्तीचं शरीर त्याची साथ देणं थांबवतं आणि ती व्यक्ती परतीच्या प्रवासाला लागते. आपल्याकडचंच एक उदाहरण घ्यायचं झालं तर PV नरसिंह राव. कोण होते ते? बरोबर, आपले माजी पंतप्रधान 1991 सालचे. त्यावेळेस त्यांचं वय 70 होतं. त्यांच्या शरीरात अनेक व्याधी होत्या. त्यांना डॉक्टरांनी कंप्लीट 3 महिन्याची बेड रेस्ट सांगितली होती. पण त्यावेळेस चक्र अशी काही फिरली की त्यांच्या गळ्यात अनपेक्षितरित्या माळ पडली आणि त्यांनी ते उत्साहाने जबाबदारी स्वीकारली. आणि त्यानंतर जे मात्र पुढचे 5 वर्षे त्यांनी रोज तब्बल 13 ते 14 तास कामं केली. त्यांची शारीरिक दुखणी खूप कमी झाली आणि आसपासची लोक खूप आश्चर्यचकित झाली. पण जेव्हा ते पाय उतार झाले तेव्हा मात्र सगळ्या आजारांनी पुन्हा डोकं वरती काढलं. म्हणजेच काय, आपल्याला जर शारीरिकरित्या स्वस्थ राहायचं असेल, आपल्याला दीर्घायुष्य हवं असेल, तर इतर काही गोष्टींबरोबरच 2 प्रश्न फार महत्त्वाचे असतात. पहिला म्हणजे मी माझ्या आयुष्याला काही अर्थ दिलेला आहे का? आणि दुसरा म्हणजे येणारा दिवस मला हवाहवासा वाटतो का? तुमची काय त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं? हो का? निश्चित माहीत नाही. आता हे सगळं मोठं बोलणं ठीक आहे, पण हे एक्झॅक्टली आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट कसं करायचं यासाठीच आज मी तुम्हाला एक सिस्टीम शिकवणार आहे ज्याचं नाव आहे फ्लॅश, FLASH. या 5 गोष्टी जेव्हा आपण आपल्या लाईफमध्ये इन्क्लूड करतो तेव्हा पुन्हा आपल्या आयुष्यात रंगत येते आणि आपलं शरीर आपली उत्तम साथ द्यायला लागतं. F पासून काय? फ्रेंड्स, मित्र. मित्र म्हणजे कोण? हो, ज्या व्यक्तीबरोबर आपण कुठलाही मुखवटा न घालता वावरू शकतो आणि तरीही त्या व्यक्तीचे आपले संबंध उत्तम राहतात, ती व्यक्ती म्हणजे आपला मित्र किंवा मैत्रीण. का मित्र महत्त्वाचे आहेत? 1976 सालीच एक रिसर्च झाला, त्याच्यामध्ये असं सापडलं की जी व्यक्ती फारशी हेल्थ कॉन्शियस नाहीये, जी लोक थोडीफार व्यसनं करतात पण ज्यांचा मित्रपरिवार खूप उत्तम आहे, अशी लोक जास्त जगतात. कोणापेक्षा? जी लोक हेल्थ कॉन्शियस आहेत पण ज्यांना फारसे कोणी मित्र नाही आहेत. म्हणजेच काय, व्यायामापेक्षाही मैत्री जास्त महत्त्वाची. आणि म्हणून मित्र. पण नुसतं मित्रपरिवार असून उपयोग नाहीये, त्यांच्याबरोबर वरचेवर भेटीगाठी होणं, त्यांच्याबरोबर व्यक्त होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. सो F फ्रेंड्स. त्यानंतर L पासून लर्निंग. सतत काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. डझंट मॅटर की तुम्ही 20शीत आहात, 40शीत आहात का 70शीत आहात, पण सतत नवीन काहीतरी शिकलं पाहिजे. का? न्यूरोबायोलॉजिस्ट आपल्याला काय सांगतात की सतत काहीतरी शिकणं हा आपल्या ब्रेनसाठी उत्तम व्यायाम आहे. आणि जे लोक सतत काहीतरी शिकत राहतात त्यांना अल्झायमर, पार्किन्सन्स असले चित्रविचित्र नावाचे आजार होण्याची शक्यता पण खूप कमी असते. म्हणून सतत काहीतरी शिकायचं. अगदी शिकायला जमलं नाही तर आपण उत्तम वाचन सुद्धा सतत करत राहू शकतो. आणि इथं मी उत्तम म्हणतोय त्यामुळे न्यूजपेपर याच्यामध्ये येत नाहीत. सो L पासून लर्निंग. त्यानंतर A सिस्टीम काय? FLASH. A पासून आर्ट, कला. इकडे थोडीशी आपण व्याख्या विस्तृत करू. कला किंवा मला आवडणाऱ्या कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टी. सो 72 कला आहेत. हो, त्यापैकी आपण काही शिकून स्वतः कलाकारी दाखवू शकतो किंवा इतरांनी सादर केलेल्या कलेचा आस्वाद तरी आपण निश्चित घेऊ शकतो. का आर्ट महत्त्वाची आहे? रिसर्च आपल्याला काय सांगतो? आर्ट डायरेक्ट नर्वस सिस्टीमला इम्पॅक्ट करते, आपलं इमोशनल पॅटर्न्स इम्पॅक्ट करते. म्हणून तुम्ही ऐकलं असेल ना, आर्ट थेरपी वगैरे, म्युझिक थेरपी वगैरे. आता आजारी पडून थेरप्या घेण्याची वेळ कशाला आणायची? आपणच आपल्या आयुष्यात आत्ताच आर्ट इन्क्लूड करू. आणि अगदीच काही नाही आर्ट वगैरे जमलं तर ॲटलिस्ट उत्तम म्युझिक तरी आपण कायमच ऐकू शकतो. आणि इथं सुद्धा मी उत्तम म्युझिक म्हणतोय, त्यामुळे विचारपूर्वक ऐका. सो A. त्यानंतर तर S पासून काय असेल? स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिक प्रगती. अरे काय बाबा, हे अध्यात्म वगैरे इथं कशाला आलं? सांगतो. जेव्हा आपली आध्यात्मिक प्रगती व्हायला लागते तेव्हा आपल्या आयुष्याला हळूहळू अर्थ मिळायला लागतो, आयुष्याचा अर्थ कळायला लागतो, आपल्या काही प्रश्नांची उत्तरं मिळतात, काही प्रश्न विरून जातात, आपलं चित्त स्थिर होतं. आता आध्यात्मिक प्रगती म्हणजेच काय? या जगाला धरून ठेवणारी, या जगाला पुढे घेऊन जाणारी अशी एक अज्ञात शक्ती आहे. त्या शक्तीचं काही अंश आपल्यामध्ये पण आहे. आपलं त्या शक्तीशी कनेक्शन असतं आणि हे कनेक्शन जाणीवपूर्वक स्ट्रॉंग करणं म्हणजे आध्यात्मिक प्रगती. आता मी हे जे काही बोलतोय ते वरून जाणं सहज शक्य आहे आणि म्हणूनच या मार्गावरती जाताना एका चांगल्या गुरुची आवश्यकता असते. आणि बाय द वे, नुसते यूट्यूबचे व्हिडिओ बघून फारशी प्रगती होत नाही, त्यासाठी साधना आणि त्याच्यामध्ये सातत्य याची गरज असते. सो S पासून स्पिरिच्युअलिटी.
आणि शेवटी एच काय असेल तुम्ही सांगा बरं. हेल्पिंग अदर्स, इतरांना मदत करायची. का? कारण इतरांना मदत करणे यापेक्षा आयुष्याला अर्थ देणारी दुसरी कुठलीच मोठी गोष्ट असू शकत नाही. आणि इथं जी मी मदत म्हणतोय ती एखाद्याला 25,000चा चेक लिहून दिला अशा प्रकारची नाही. आपण स्वतः इन्व्हॉल्व्ह होऊन ती केली पाहिजे, म्हणजेच त्याचा आपल्याला पण फायदा होतो. आता भरपूर रिसर्च व्हॉलंटियर्सवरती केला की जे लोक व्हॉलंटिअरिंग करतात, जाऊन इतरांना मदत करतात, त्यांच्या स्ट्रेस लेवल कमी असतात, त्यांना डिप्रेशन येण्याची शक्यता कमी असते, त्यांच्या ब्रेनमध्ये सेरोटोनिनची लेवल हाय असते, म्हणजे त्यांना एकदम छान वगैरे वाटतं, त्यांना अँझायटी कमी असते. सो अनेक फायदे आहेत इतरांना मदत करण्याचे. सो ही झाली फ्लॅश सिस्टीम, FLASH. आता आपण क्विकली तुमचा फ्लॅश स्कोअर काढूया. एका कागदावरती एकाखाली एक लिहून काढा आणि प्रत्येकाला 20 पैकी मार्क द्या आणि शेवटी टोटल करा. तुम्हालाच तुमचा स्कोअर कळेल की काय बाबा, काठावरती पास का फर्स्ट क्लास का डिस्टिंक्शन. उत्तम असेल कॉंग्रॅच्युलेशन, कमी असेल कामाला लागा. आता काही जण म्हणतील की अरे हे सगळं तुम्ही मोठ्या गप्पा मारल्या, इथं रोजच्या रगाड्यात श्वास घ्यायला वेळ नाही, हे सगळं करायचं कसं? त्यासाठी क्विकली एक मॅजिक ट्रिक मी तुम्हाला शिकवणार आहे. काय ती मॅजिक ट्रिक? या मोबाईलच्या मागं आपण दिवसातले कित्येक तास वाया घालवतो, त्यातला 50% वेळ कट करायचा आणि तो फ्लॅशला द्यायचा. बघा, बोलता बोलताच मी तुम्हाला तास दीड तास अवेलेबल करून दिला. मंडळी, करायचं नसेल तर काहीच होत नाही, पण एकदा का आपण करायचं ठरवलं तर आपण